नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. चला तर मग आज बनवूया चिकन बिर्याणीपेक्षाही चवीला अप्रतिम आणि प्रोटीनने भरपूर असा झटपट होणारा सोयाबीनचा पुलाव किंवा बिर्याणी असंही म्हणू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी मी इथं 1 वाटी सोयाबीन घेतलेलं आहे. ते गरम पाण्यामध्ये 10 मिनटं भिजत ठेवले आणि पिळून घेतले आणि याचा उग्रवास निघून जातो. आता इथे मी 1 टोमॅटो, 1 कांदा, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी वाटाणा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. कढई गरम केली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि जी पिळून घेतलेले सोयाबीनच्या वड्या होत्या त्या टाकून छान अशा लालसर रंगावरती भाजलेलं आहे. यामध्ये तुम्ही मीठही ॲड करू शकता. आता ते काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून छान भाजून घेतलं आणि त्याच्यानंतरनं आपण जो कांदा चिरून घेतला होता तो आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या चिरून टाकलेल्या आहेत. ते थोडंसं परतून झालं की त्यामध्ये 2 मिरच्या चिरून टाकलेल्या आहे त्या आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा. त्याच्यानंतरनं आपण 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. ती छान अशी भाजायची आणि त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट हे सर्व टाकून छान मसाले भाजून घ्यायचे. लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. मसाले भाजून झाले की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. इथे मी उभा चिरला आहे, तुम्ही आडवाही चिरू शकता. तो टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा. तो भाजून झाला की त्यामध्ये 1 ते 2 चमचे बिर्याणी मसाला टाकायचा आणि 2 चमचे दही टाकून छान असं मसाल्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं एकसारखं हलवत. इथे लगेच दही टाकलं की लगेच आपल्याला मिक्स करायचं आहे, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते आणि तेल सुटेपर्यंत मसाले छान असे भाजून घ्यायचे. आता भाजलेल्या मसाल्यामध्ये आपण जे भाजलेलं सोयाबीनच्या वड्या होत्या त्या ॲड करूया आणि त्या छान अशा भाजून घेऊया. आणि नंतरनं जे आपले अर्धी वाटी वाटाणा आणि अर्धी वाटी गाजर होतं चिरलेलं ते यामध्ये टाकून थोडंसं भाजून घेऊ आणि गरम पाणी टाकू त्याच्यामध्ये थोडं आणि मीठ टाकू, परतून घेऊया आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ आणूया. आणि मी 2 वाट्या या साहित्यासाठी 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे बासमती. तो स्वच्छ धुवून 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला. याने भात छान असा शिजतो, मोकळा असा होतो. आता ह्या भाज्या आपल्या परतून झालेल्या आहे. यामध्ये आपण जो तांदूळ भिजत घातलेला होता 15 मिनटं बासमती घेतलेला आहे तो टाकू आणि परतून घेऊया. आता भात थोडा परतून झाला की त्यामध्ये पुदिना चिरलेला टाकू आणि कोथिंबीर टाकू, परतून घेऊया. परतून झालं की त्यामध्ये आता आपण गरम पाणी घालूया. गरम पाणीच घालायचं आहे, त्यामुळे पण चवीमध्ये फरक पडतो. तर मीठ टाकू, छान मिक्स करूया आणि 1 उकळी आणूया याला. 1 उकळी आली की त्यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 10 ते 12 मिनटात हा शिजतो. 10 ते 12 मिनटं झाल्यानंतरनं झाकण काढून बघू शकता आपल्या इथे भाज्या छान शिजलेल्या आहेत आणि तांदूळही छान शिजलेला आहे आणि मोकळा मोकळा असा दिसत आहे. आता हा आपला खाण्यासाठी तयार आहे पुलाव. आता यामध्ये वरून 1 चमचा तूप सोडायचा आहे आणि खायला घ्यायचं आहे. चवीला स्वादिष्ट आहे आणि प्रोटीनही भरपूर आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशा सोप्या आणि स्वादिष्ट घरगुती रेसिपीजसाठी देसी जायका मराठी स्टाईलला जोडलेले राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.